काय रे, कुठे निघालास? आणि शूज कुठे तुझे? अनवाणीच निघालास? विसरला का शूज? मी देऊ का आणू? नाही नाही ते आज घातलंच नव्हतं ना, तसंच आलो. घरीच आहेत. का? का का म्हणजे ते हे ना, आज माझं ते हे नसतं का, देवाचं असतं ना. देवाचं व्रत? क्या बात आहे. आज पहिल्यांदा नाही करत आहे ना व्रत. कडक कडक व्रत असतं आणि ते कडक व्रत मी ते एकदम सगळं हे करतोय एकदम. हा ओके, हा चल बाय. हा विराजस, कोणाचं व्रत आहे? हे असतं ना, हे याचं कोणतं म्हणजे? कोणत्या देवाचं व्रत? अच्छा, कोणत्या देव? हे माता. हा हा कोणती? ती ही देवी ती ही असते ना, ती हे काय रे, एवढं कडक व्रत आणि देवीच विसरलास का? असं कुठलं व्रत आहे ज्यात शूज, हातचं घड्याळ आणि कपडे सगळ्यांचाच त्याग करावा लागतो? कडक असतं हे आपलं. आमच्यासाठी केलंस ना व्रत? आम्हाला संकटापासून दूर ठेवण्याचं व्रत? हे सगळं विकून, उधार घेऊन आमच्यासाठीच जमवलेस ना पैसे? हो, मी मगाशी पण म्हणालो, आत्ता पण सांगतोय, प्लीज हे पैसे राहू दे, लागतील तुम्हाला. नाही लागणार विराजस. अगं पण विराजस, आधीच हॉस्पिटलमध्ये तू खूप खर्च केले, परत हे एवढं कर्ज. राधा, त्याची काळजी करू नको, ते सगळे पैसे होतील मॅनेज. सैस रे तू विराजस, स्वतःच्या पायावर उभं राहायचं म्हणतोस आणि स्वतःच पैसे देतोस. माझ्यामुळे तू कर्जात बुडालेला मला नकोय विराजस, नकोय नकोय. आणि तू तू नको ना काढूस माझ्यासाठी कर्ज. मी राहील ना स्वतःच्या पायावर उभी, स्वतःच्या हिमतीवर. आणि हा, जर तुला मला मदत करायची आहे, म्हणजे व्रत तुझं पाळायचं असेलच, तर मदत करूच शकतो तू मला. तशी मदत केलीस ना तर जास्त आवडेल मला. पैशांपेक्षा प्रयत्न महत्वाचे. अरे वा, चांगलंच लक्षात राहिलंय की. चला मी निघतो, तुम्ही काळजी घ्या, आराम करा. एक मिनिट, तुझ्या प्रयत्नांसाठी.
काय काय आला का तो? नाही ना रे अजून आला. काय पोरगा आहे बघ ना. मला फोन केला, मदत हवी आहे म्हणून बोलला आणि नंतर गायब. काय समजायचं माणसाने, सांग मला तू. त्या मुलीलाच काहीतरी अडचण असेल. हा, बहुतेक तोच विषय असणार. हे बघ राघवेंद्र, तो आला की त्या मुलीचा विषय नाही काढायचा. हा माते, याबद्दल मी काही बोलणार नाही. जे काय बोलशील ते तूच बोलशील. आले युवराज. विराजस, विराजस. काय झालं? काय झालं? अरे काय माणूस आहेस तू? फोन करतोस, मदत हवी म्हणून सांगतोस आणि मग गायब होतोस. काय माणसाने समजायचं काय? आणि काय रे तुझी अवस्था? शर्ट कुठे आहे तुझं? घड्याळही गायब आहे. वा, ही चप्पल कोणाची? काय रे, तिची चप्पल आहे का? आई, आपलं काय ठरलं होतं? तिचा विषय काढायचा नाही ठरलं होतं की? बरं बरं, ओके, मी मान्य करतो, तिची चप्पल. मी बर. चाचू, मलाच कळला, जेव्हा आपण दुसऱ्याची चप्पल घालतो तेव्हा नेमकं काय फील होतं. आज मी जेव्हा माझे शूज काढले आणि तिची चप्पल घातली